तसं रामायणात आहे, पण तसं वागावं का, तसं वर्तन करावं का, म्हणजे समजलंही पाहिजे का नाही, कसं वागावं, काय घ्यावं. काही काही लोक जसाच्या तसा शब्दार्थ लावून जाते. एक जण आम्हाला भेटला होता, तो म्हणे बाबाजी कृष्णानं तर म्हणे गीतेमध्ये अर्जुनाला चहा प्यायला सांगितलं. मी म्हटलं कुठं होतं, 15 अध्याय होता ना, तिथं लिहिलं आहे ना, सर्वस्व चहाम हृदय सन्निविष्ट, म्हणजे सर्वांना चहा आवश्यक आहे अर्जुना, आणि तो कायच्यावर करावा हे सांगितलं ना, स्टोअर. म्हटलं कसं काय, तर म्हणे पहा ना, सर्वस्व चहाम हृदय सन्निविष्ट, सर्वांना चहा आवश्यक आहे, तो स्टोअर केला पाहिजे ना, असा अर्थ होते का. असं काही म्हणजे नुसतं ऐकून जमत नाही, अर्थही कळला पाहिजे. अर्थ कळल्यानंतर तात्पर्य कळलं पाहिजे. एका जणानं रामायण ऐकलं आणि मग शेवटच्या दिवशी जेव्हा रामायण करणारे बाबाजी होते तर म्हणे काही शंका असेल तर विचारा. तो मनुष्य उठून उभा राहिला आणि तो काय म्हणायला लागला, म्हणे मी रामकथा ऐकली 7 दिवस पर्यंत मस्त सांगितली, पण मला एकच गोष्ट नाही लक्षात आली. म्हणे कोणती, म्हणे राम राक्षस होता का रावण राक्षस होता, हे मला अजूनही नाही कळलं. म्हणे यांना डोक्याला हात लावला. ह्या म्हणायला लागला म्हणे रामही राक्षस नव्हता आणि रावणही राक्षस नव्हता, मग म्हणजे तू राक्षस आहे. असे लोक ऐकणार हे असे जर असले, हे दशे चरित्र केले नारायणाने या दशेत चरित्र केला. कोणत्या दशेत, रांगता गोधन या नारायणाने म्हणजे कृष्णाने या दशेत चरित्र केलं. कोण्या दशेत, रांगता गोधने राखीत आहे, रांगताना चरित्र केलं. रांगताना काय चरित्र करणार, पण हा जसा दिसतो तसा नाही ना. जर तसा असता तर मोठमोठे हायपाय सिद्ध मुनी, ऋषी मुनी, नारदासारखे महात्मे याच्या भेटीला दर्शनाला आले तर नसले. नारद मुनी सारखे घिरट्या घालायचे आणि थयाथया नाचायचे बाळकृष्णाला पाहून. तो बाळकृष्ण नारद आला हे ऐकल्याबरोबर रांगत रांगत यायचा. तडवे तळात नारद मुनी आले. नारायण नामाचा तो ध्वनी ऐकल्याबरोबर कृष्ण आतमध्ये जरी असला तरी रांगत रांगत यायचा. अंग निरंगत मंजूर बोलत, माझं सोन्याचं ठिगडं ग, माझं बचड बचड चकड ग. अंगना
रांगत त्याचा नारदाकडे पाहून असा हात करे. नारदाला भीती वाटे का न जाणो याची आई येऊन जाईल, बाबाजी हे का करता, माझ्या पोराला कशाला घेता असं म्हणाल. पण कृष्ण तिकडे पाहतो, जणू काही सांगतो माझी आई तिकडे आहे ना, असे हात अर्थ करतो. कृष्णाला नारद किती आवडत असं सगळ्यांना नव्हता दिसत तो भाऊ. एक सुखिया नावाची माळी नव्हती तिथं. ज्या वेळेला हे कृष्णाला पाहून लोक यायचे, गोपिका यायच्या आणि खूप चर्चा करायच्या, किती गोड आहे ग तो यशोदेचा मुलगा, किती गोड आहे ग. ज्या वेळेला हे चर्चा करायचे तेव्हा या सुखिया माळीला असं वाटत होतं की मी त्याला पाहिजे. आणि ज्या वेळेला जायची की नाही तर कृष्ण अंगणात असला तर भरभर अंदर चालला जाय, तिला दिसत ना. हे पुन्हा मग थांबायचे, आता येईल मग येईल. पडी बिचारी कित्येक दिवस गेले, रोज यायची त्याला पाहायला, पण तो दिसायचा नाही. कृष्ण कोणालाही दिसत का, त्याला पाहण्याकरता किती जन्माचं पुण्य पाहिजे. जन्म जन्मांतरी बोकिले साया, जन्म जन्मांतरी बोकिले साया, बरोबर कृष्ण रांगत रांगत त्याचा. गोपिका गेल्याबरोबर कृष्ण रांगत रांगत येतो. एक गोपिका सांगायला लागली, अगं मी गेल्याबरोबर आला खेळत खेळत बाण, आला खेळत खेळत बाण. Thank you.